यहेजकेल अध्याय 12। परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, तू फितुरी घराण्यात राहत आहेस. त्यास डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही, कारण ते फितुरी घराण्यातले आहेत. ह्याकरिता हे मानवपुत्रा, तू देशांतर करण्यास लागणारी सामग्री सिद्ध कर व भर दिवसा त्यांच्या देखत निघून जा. त्यांच्या देखत आपले ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जा. न जाणो, हे कदाचित त्यांच्या लक्षात येईल, ते तर बंडखोर घराण्यातले आहेत. देशांतरास जाताना सामग्री बाहेर काढितात, तसे तू भर दिवसा त्यांच्या देखत आपले सामान सुमान बाहेर काढ व देशांतरास निघतात, तसा संध्याकाळी त्यांच्या देखत निघून जा. त्यांच्या देखत तटास आरपार भोक पाड व त्यातून आपले सामान सुमान ने. त्यांच्या देखत ते खांद्यावर घे व अंधार पडला म्हणजे ते घेऊन जा. तू आपले मुख झाक, म्हणजे भूमी तुला दिसावयाची नाही, कारण मी तुला इस्रायल घराण्यास चिन्हवत नेमिले आहे. मला आज्ञा झाली तसे मी केले. देशांतरास लागणारी सामग्री नेतात, तसे मी भर दिवसा आपले सामान सुमान बाहेर काढिले व संध्याकाळी मी तटास आरपार भोक पाडिले. अंधार पडला तेव्हा मी सामान बाहेर नेले व त्यांच्या देखत ते मी खांद्यावर घेतले. सकाळी परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, तू काय करीतोस असे तुला त्या इस्रायल घराण्याने, त्या फितुरी घराण्याने म्हटले ना? त्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो की, हे देववचन यरुशलेमेतील अधिपतीस व ज्या इस्रायल घराण्यातले ते आहेत त्या सर्व घराण्यास लागू आहे. असे म्हण की, मी तुम्हास चिन्हवत आहे. मी त्यास करून दाखविले तसेच त्यास घडेल. ते हद्दपार होतील, बंदिवासात जातील. त्यांच्यातला सरदार अंधार पडला असता खांद्यावर सामान घेऊन निघून जाईल. ते तट फोडून त्यातून ते नेतील. तो आपले मुख झाकील, म्हणजे त्याच्या डोळ्यांना भूमी दिसावयाची नाही. मी त्याजवर आपले जाळे टाकीन, म्हणजे तो माझ्या पाशात सापडेल. मी त्यास बाबेलास खासद्यांच्या देशात घेऊन जाईन, पण तो देश त्याला दिसणार नाही व तो तेथेच मरेल. मी त्याच्या भोवतालचे त्याचे सर्व सहाय्यकर्ते व त्याची सर्व सेना यांची दाही दिशास दाणादाण करीन व मी तरवार उपसून त्यांचा पिच्छा पुरवीन. मी त्यास राष्ट्रामध्ये परागंदा करीन, त्यांची देशोदेशी पांगापांग करीन. तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे. तरी त्यांच्यातल्या थोडक्यास तरवार, दुष्काळ व मरी यापासून मी बचावीन. म्हणजे ते ज्या ज्या राष्ट्रात जातील तेथे आपल्या अमंगळ कृत्यांची कहाणी सांगतील. तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे.
नंतर परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, तू थरथर कापत अन्न खा, कंपायमान व चिंतातूर होऊन पाणी पी, आणि या देशाच्या लोकास सांग की, प्रभू परमेश्वर इस्रायल देशातल्या यरुशलेम निवासियांविषयी म्हणतो की, ते चिंतातूर होऊन अन्न खातील, भयचकित होऊन पाणी पितील, कारण त्या देशाच्या सर्व रहिवाशांच्या दुष्टतेमुळे त्याच्या भूमीतले सर्व काही नष्ट करून ती ओसाड करण्यात आली आहे. आबाद नगरे उजाड होतील, भूमी ओसाड होईल, म्हणजे तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे. मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, दिवस लांबत चालले आहेत, प्रत्येक दृष्टांत निष्फळ होत आहे. हा जो प्रवाद इस्रायल देशात तुमच्या तोंडी पडला आहे, त्याचा अर्थ काय? तर त्यास सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो की, मी ह्या म्हणीचा प्रचार बंद करीन व ती ते इस्रायलात पुन्हा उच्चारणार नाहीत. त्यास सांग की, दिवस जवळ आले आहेत व प्रत्येक दृष्टांत प्रत्ययास येण्याचा समय जवळ आला आहे. इस्रायल घराण्यात यापुढे निरर्थक दृष्टांत व खुश करणारा शकुन सांगणार नाहीत, कारण मी परमेश्वर आहे. मी बोलत आहे व मी बोलतो ते वचन सिद्धीस जाईलच, त्याला इतप्पर विलंब लागणार नाही. कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, हे फितुरी घराण्या, मी तुमच्या काळी वचन बोलेन व ते पूर्ण करीन. परमेश्वराचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, पहा, इस्रायल घराणे म्हणत आहे की, त्याने जो दृष्टांत पाहिला त्याला पुष्कळ अवधी आहे. तो दूरच्या काळाविषयी संदेश देत आहे. ह्याकरिता त्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो की, माझ्या कोणत्याही वचनास विलंब लागणार नाही. मी बोलेन ते वचन सिद्धीस जाईलच, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.